तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गुरुनाथ बागडे ग्राफिक्स या युट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेंडिंग फोटो फ्रेम बनवणार आहे, प्रॉपर बेसिक टू ॲडव्हान्स आपल्या फोटोशॉप वरती. तर या डिझाईनचं सर्व मटेरियल आहे ना, ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल आणि टेलिग्रामची लिंक आहे ना आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये पण मिळून जाईल. त्याचप्रमाणे आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा, टेलिग्रामला पण जॉईन करा, जेणेकरून आपल्या सर्व प्रकारचे नवीन अपडेट पहिल्यांदा पहिल्यांदा इंस्टाग्राम वरती येतं, त्यानंतर आपल्या युट्यूब चॅनलवरती येतं. तर इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा आणि जे आपलं मटेरियल आहे ना आपल्या डिझाईनचं, त्याला एक पासवर्ड सेट केलेला आहे. तर तो पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठे पण येऊ शकतो. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर बेसिक टू ॲडव्हान्स डिझाइन पण समजेल कशी बनवली, त्याचप्रमाणे डिझाईनचं सर्व मटेरियल पण. तर जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आले असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला आता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपलं फोटोशॉप ओपन करू. अशा प्रकारे आपण डिझाइन केलेली आहे, एकदम कडक दिसते. तर हीच डिझाइन जर तुम्ही प्रिंट करून फोटो फ्रेम बनवली ना तुमच्या फोटोची, तर एक नंबर दिसेल गॅरंटीने. तर हीच डिझाइन कशाप्रकारे बनवायची शिकणार आहे आपण प्रॉपर. तर पहिल्यांदा फाईलमध्ये येऊ, न्यूमध्ये येऊ. 9x6 300 रिझोल्यूशन आपल्याला साईज घ्यायची आणि क्रिएटवरती करू. त्यानंतर आपला कॅनव्हास येईल. आता आपल्याला एक कलर घ्यायचा आहे, बॅकग्राऊंड त्याला म्हणतात. तर इथं ॲडजस्टमेंटमध्ये येऊ, सॉलिड कलर आणि आपल्याला ऑरेंज कलर घ्यायचा आहे. अशा प्रकारे ऑरेंज आणि एकदम लाईट ऑरेंज घ्यायचे आहे बघा, अशा प्रकारे. ठीक आहे. हे घातल्यानंतर आपल्याला एक पॅटर्न ॲड करायचा आहे आता. तर फाईलमध्ये जाऊ, प्लेस एम्बेडेड. त्यानंतर आपल्या डिझाईनच्या फोल्डरमध्ये जाऊ आपण. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला पॅटर्न ॲड करायचे आहे. तर यातलं आहे ना आपल्याला जरा रोटेट करून घेऊ अशा प्रकारे आणि वरती आपण ॲडजस्ट करून टाकू अशा प्रकारे. हे बघा, आता याची कॉपी मारू, अल्ट दाबून कॉपी मारू, कंट्रोल टी करू, खाली घेऊ अशा प्रकारे आणि याला फ्लिप करू आपण, फ्लिप वर्टिकल. हे बघा, ते मॅच होऊन जाईल दोन्ही पण. त्यानंतर आता आपल्याला फोटोज ॲड करायचे. तर फाईलमध्ये जाऊ, प्लेस एम्बेडेड. त्यानंतर हे बघा, आपण नंबर वाईज फोटो दिलेले. तर पहिल्यांदा आपल्याला हा फोटो आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. त्याची साईज आहे ना आपल्याला छोटी करून घ्यायची आणि लेयर आहे ना वरती करायची, म्हणजे वरती येईल आपली. तर कंट्रोल टी, अल्ट दाबूनच छोटं करा, म्हणजे चारही बाजूने छोटं होईल. तर अशा प्रकारे या साईडला आपल्या मॉडेल सेट करून द्यायचे. त्यानंतर आपल्याला दुसरं मॉडेल घ्यायचे, 2 नंबर फोटो. हे बघा, अशा प्रकारे जरा छोटी करू आपण. याची साईज अल्ट दाबूनच करू हे पण आणि या या ठिकाणी आपण अशा प्रकारे सेट करून देऊ. ठीक आहे. आता राहिला आपला तिसरा फोटो. तर फाईल, प्लेस एम्बेडेड आणि अशा प्रकारे तिसरा फोटोचा आपण ॲड करून घेऊ. जरा कमी करू साईज आणि मिडलला सेट करून देऊ. जर तुम्हाला मिडल काढता येत नसेल तर इथं रुलर आलेली आहे, कंट्रोल आर दाबा, रुलर येईल. त्यानंतर एक अशा प्रकारे काढायची लाईन आणि अशा प्रकारे मिडलला येऊन जाईल. हे बघा, मिडल आहे आपली या फोटोची. तर जरा लेफ्टला घेऊ, सॉरी राईटला, आणि प्रॉपर थोडं वरती घेऊ आणि सेट करून देऊ प्रॉपर. ठीक आहे. एवढं झाल्यानंतर आता आपल्याला आपल्या फोटोला जे फ्लॉवर्स आहेत ना, जे डिझाईन आहे ना, ती ॲड करायची. तर फाईल, प्लेस एम्बेडेड. पहिल्यांदा आपण एक फुल घेऊ अशा प्रकारे. हे सर्व PNG फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे. तर याला आहे ना आपण छोटी करून घ्यायची अशा प्रकारे. छोटं केलं करायचं, अल्ट दाबून झूम करून घ्यायचं आणि आपल्या हेअरच्या भागामध्ये अशा प्रकारे सेट करून द्यायचं. एकदम प्रॉपर झालेलं आहे. ठीक आहे. तर पुन्हा फाईल, प्लेस एम्बेडेड आणि अशा प्रकारे ही डिझाईन आपल्याला ॲड करायची. तर अल्ट दाबून छोटं करून घ्या आणि या ठिकाणी सेट करून द्यायचं. हे बघा, अशा प्रकारे सेट करून द्या. ठीक आहे. तर पुन्हा फाईल, प्लेस एम्बेडेड आणि ही डिझाईन घेऊ आपण. तर याची छोटी करू आपण ही डिझाईन आणि अशा प्रकारे इथं सेट करून देऊ. आता तुम्ही अशी पण ठेवू शकता किंवा या फोटोच्या मॉडेलच्या आपल्या मागं पण लावू शकता. मागं लावायचे असेल तर फक्त लेयर आहे ना ती खाली घेऊन जा आणि आपल्या या तिसऱ्या फोटोच्या खाली टाका. त्यानंतर हे बघा, अशा प्रकारे येईल. तर जरा तुम्ही ॲडजस्ट करू शकता वेगवेगळ्या ठिकाणी, तुमच्या मनावर आहे. जर तुम्हाला वेगळी क्रिएटिव्हिटी येत असेल तर तुम्ही करू शकता. त्यानंतर फाईलमध्ये पुन्हा प्लेस आणि त्यानंतर आपली जी मेन डिझाईन आहे ना तीही ॲड करायची. हे बघा, अशा प्रकारे ते ॲड झालेले आहे. कंट्रोल टी दाबा, जरा जरा प्रॉपर अशा प्रकारे सेट करून द्या. हे बघा, PNGमध्ये आपले डिझाईन. हे बघा, अशा प्रकारे सेट करू शकता तुम्ही.
त्यानंतर आता आपल्याला खालून एक ग्रेडियंट कलर मारायचा आहे व्हाईट कलरचा. त्यासाठी इथं यायचं सर्वात वरती प्लसमध्ये जाऊन एक रिकामी लेयर घ्या. त्यानंतर ग्रेडियंटमध्ये या आणि हे बघा हा व्हाईट कलर इथं दिलेला आहे फॉरग्राऊंड कलर. तर फक्त इथं वरती अशा प्रकारे ड्रॅग करायचे. हे बघा व्हाईट कलर होत आहे. हे बघा. बस एवढंच करायचे आपल्याला. त्यानंतर फाईल प्लेस एम्बेडेडमध्ये जायचं आपल्याला एक PNG आपल्याला ॲड करायची. हे बघा अशा प्रकारे क्वीनची PNG आपली. याला ऑलरेडी ब्लॅक कलर दिलेला आहे आपण आणि अशा प्रकारे ती ॲड करून घ्यायची. जरा छोटी मोठी करू शकता. जर तुम्हाला अजून पाहिजे असेल व्हाईट कलर इकडून खालून तर तुम्ही इथून मारू शकता अजून. हे बघा अशा प्रकारे येऊन जाईल ते कलर. ओके. तर याला आहे ना जरा आपण प्रॉपर सेट करू अजून अशा प्रकारे मिडलला जरा मोठी. ओके. एवढं झाल्यानंतर आपल्याला आता काय करायचे तर टेक्स्ट ॲड करायचे. तर टेक्स्टमध्ये जाऊ, क्लिक करू. हे बघा येईल आपलं टेक फॉन्ट आहे हा. ठीक आहे, टेक फॉन्ट आहे. तर आता आपल्याला आपल्या मॉडेलचा नेम टाकायचे. तर किंवा दुसरं पण तुम्ही काही नेम टाकू शकता. ब्युटिफुल वगैरे काय पण टाकू शकता तुमच्या मनाने. ठीक आहे. तर आपण इथं मॉडेलचा नेम ॲड करू. तर हा आहे ना आपल्याला कॅप्स लॉक ऑन करून सर्व कॅपिटलमध्ये टाकायचे. ठीक आहे, अशा प्रकारे. त्यानंतर Ctrl+T दाबायचं आणि जरा मोठं करून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे आणि या ठिकाणी प्रॉपर मिडलला सेट करून द्यायचं. अजून तुम्ही वाटलं तर अजून तुम्ही पुढं मोठं करू शकता. ठीक आहे. तर त्यानंतर आहे ना ही आपली जो टेक्स्टची लेयर आहे ना ती खाली घ्यायची आपल्याला मॉडेलच्या खाली सगळ्यात खाली यायचं आहे. बॅकग्राऊंडच्या वरती टाकायची. हे बघा इथं येऊन जाईल. ठीक आहे. आता याची साईज वाटलं तर मोठं करा अजून. छानच दिसणार आहे मोठं केलं तरी. हे बघा. ठीक आहे. यानंतर आता पुन्हा आपल्याला एक टेक्स्ट घ्यायचे आणि ते क्लिक करायचे. त्यानंतर याची साईज आपल्याला कमी करून टाकायची अशा प्रकारे. आणि आता आपल्याला मॉडेलचं सरनेम टाकायचे. तर B आणि AIJU. ओके. अशा प्रकारे आणि हा फॉन्ट आपल्याला चेंज करायचे. तर डबल क्लिक मारायचं आणि इथं आपल्याला आपला एक फॉन्ट आहे स्वीट फ्रायडे थिंक स्क्रिप्ट हा ॲड करायचा आणि याची स्पेसिंग आहे ना एकदम आपल्याला कमी करून टाकायची आहे. बघा अशा प्रकारे केली तरी चालेल किंवा 10 ठेवली तरी चालेल. ओके. आणि कलर आहे ना याचा ब्लॅक करून टाकायचे. तर इथून कलर ब्लॅक. ओके. अशा प्रकारे आणि याला आहे ना जरा आपण मोठं करू आणि जरा प्रॉपर सेट करून देऊ इथं अशा प्रकारे. ओके. समजलं असेल तुम्हाला कशा प्रकारे डिझाईन बनवली आपण. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्याला लाईट ॲडजस्ट करायची आहे. तर त्यासाठी काय करायचं फाईलमध्ये जायचं प्लेस एम्बेडेड आणि आपल्याला एक स्पॉटलाईट घ्यायचे. हे स्पॉटलाईट तुम्हाला कुठं पण मिळेल Pinterest किंवा Googleवरती पण मिळेल. पण तरी आपण आपल्या मटेरियलमध्ये येऊन टाकू काय विषय नाही तसा. ठीक आहे. स्पॉटलाईट ॲड केल्यानंतर आपल्याला इथं याचे ब्लेंडिंग ऑप्शन चेंज करायचे, स्क्रीन करायचे. हे बघा स्क्रीन केल्यानंतर प्रॉपर लाईट दिसेल. त्यानंतर Ctrl+T आणि अशा प्रकारे जरा मोठी करून घ्या. Alt दाबून कंट्रोल नका अल्ट फक्त दाबा आणि अशा प्रकारे मोठी करून अशा प्रकारे सेट करू शकता तुम्ही. हे बघा अशा प्रकारे. त्यानंतर याची कॉपी मारा Ctrl+J कॉपी येईल. Ctrl+T आणि या साईडला अशा प्रकारे तुम्ही लावू शकता. इकडे लावू शकता किंवा इथं किंवा अजून पण इकडे पण लावू शकता. जर तुम्हाला वाटलं ना तर इकडे पण सेट करू शकता. पण मी इथेच करतो आपल्या डिझाईनप्रमाणे. हे बघा अशा प्रकारे. ओके. तर एवढं झाल्यानंतर आहे ना आपल्याला हा फोटो आहे ना आपला जरा प्रॉपर सेट करून घ्यायचा आहे. 2 नंबरचा फोटो जरा प्रॉपर सेट झालेला नाही आहे. तर अशा प्रकारे जरा प्रॉपर सेट करून देऊ. ओके. एवढं झाल्यानंतर आपलं निम्मी डिझाईन झालेली आहे. आता फक्त आपल्याला फायनल टच इफेक्ट मारायचा आहे जो एकदम कूल दिसेल आपला एकदम नेक्स्ट लेवल घेऊन जाईल आपल्या डिझाईनला. तर एक नवीन लेयर खाली लेयर Ctrl+Shift+Alt आणि E दाबा. त्यानंतर याची कॉपी निघाली आहे बघा याची कॉपी निघाली. तर राईट क्लिक करा आणि कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट. त्यानंतर कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट होईल. हे बघा झालं. आता आपल्याला कॅमेरा रॉ मारायचे. तर फिल्टर आणि कॅमेरा रॉ फिल्टर. त्यानंतर फायनल टच इफेक्ट दिला ना एकदम कूल दिसेल आपली नेक्स्ट लेवल दिसेल. ठीक आहे. तर ब्राउज प्रोफाईल आणि आर्टिस्टिक
आणि हे बघा आर्टिस्टिक 2 एक नंबर दिसतंय. एकदम ऑरेंज शेड येत आहे आपल्या डिझाईनला. तुम्हाला वाटलं तर याची अमाउंट वाढवू शकता अशा प्रकारे किंवा कमी पण करू शकता. कमी केली तरी चांगलं दिसतंय, वाढवली तरी चांगलं दिसतंय, पण जास्त पण वाढवू नका. हे बघा अशा प्रकारे डिझाईन आपली ओके केल्यानंतर एक आपलं बिफोर आफ्टर दिसेल तुम्हाला. हे बघा अशा प्रकारे आपली डिझाईन आहे आणि हे बघा कशा प्रकारे एक नेक्स्ट लेवल लुक आलेला आहे आपल्या डिझाईनसाठी. आता तुम्ही इथं किंवा कुठं पण तुमचा लोगो वगैरे ॲड करू शकता आणि तुम्ही डायरेक्ट सोशल मीडियावरती पोस्ट पण करू शकता किंवा प्रिंट मारून फ्रेम पण बनवू शकता याची. आणि जर तुमच्याकडे चांगले क्लायंट वगैरे येत असतील फ्रेमसाठी, तर चांगलीच गोष्ट आहे. तुम्हाला भरपूर याचा फायदा होईल. आता याची सर्व मटेरियल आहे ना, आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामवरती दिलेलं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तर तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि मग तुम्ही ते वापरू शकता प्रॉपर बेसिक टू ॲडव्हान्स. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. डिझाईन कशी वाटली ते पण सांगा आणि नेक्स्ट आपली कोणते डिझाईन तुम्हाला पाहिजे त्यावरून कमेंट करा. आपण त्यावरती व्हिडिओ बनवू सविस्तर बेसिक टू ॲडव्हान्स. ठीक आहे, तर भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.